नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 4 टॉपिक अभ्यासलेले आहेत. पहिले 4 त्याचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आपण 5 नंबरचा टॉपिक अभ्यासतोय, त्याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट सर्व अभ्यासलेला आहे. सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत. अनसॉल्व प्रॉब्लेम 4 अभ्यासलेले आहेत. 3 अभ्यासलेले आहेत. आता चौथा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. तर आज आपण चौथा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजेल. या टॉपिकचे लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला आपण सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 4. बघा, एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय की वीरेंद्र, देवेंद्र अँड नरेंद्र तिघजण पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे वीरेंद्र, दुसरा पार्टनर आहे देवेंद्र आणि तिसरा पार्टनर आहे नरेंद्र. वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1. त्यांचा हा ओल्ड रेशो आहे. याला काय म्हणणार आपण? ओल्ड रेशो म्हणणार. आणि आपण न्यू रेशो जर फाइंड आउट केला तर आपला बघा या ठिकाणी कोणता पार्टनर रिटायर्ड झालाय? वीरेंद्र हा फर्स्ट पार्टनर आहे, म्हणजे 2:1 हा न्यू रेशो आहे आणि हाच आपला काय असणार आहे? गेन रेशो असणार आहे. बॅलन्स शीट दिलेली, बँक लोन दिलेले, लॅबिलिटी लिहिणार, क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेएबल लॅबिलिटी, रिझर्व्ह लिहिणार आपण कॅपिटलच्या क्रेडिटला आणि कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. असेटला फर्निचर असेट आहे, लँड अँड बिल्डिंग असेट आहे, मोटर कार असेट आहे, सन्ड्री डेटर्स असेट आहे, बिल्स रिसिबल असेट आहे, इन्व्हेस्टमेंट असेट आहे. कॅश ॲट बँकचा बॅलन्स कॅश ॲट बँकच्या डेबिटला लिहिणार. ऍडजस्टमेंटमध्ये बघा, मिस्टर वीरेंद्र वॉज डाय ऑन 31 ऑगस्ट 2019. म्हणजे आता बघा तो किती महिने जगला? 1 एप्रिल पासून महिने मोजायचं. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ऑगस्टचा पूर्ण महिना म्हणजे 5 महिने तो आपल्या सोबत होता बिझनेस म्हणजे 5 महिन्याचं P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. अँड द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइड दॅट द इव्हेंट ऑफ द डेट ऑफ मिस्टर वीरेंद्र ही इज एक्झिक्युटर टू बी एंटायटल टू बी पेड आउट. आता बघा काय काय त्याला भेटणार आहे. तर त्यांनी सांगितलं, आता हे जरी सांगितलं नसतं 2-3 ऍडजस्टमेंट तरी सुद्धा आपण तेच करतो. तर त्यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली, घाबरून जायचं कारण नाही. बघा, द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ डेट, म्हणजे त्याला त्याचं कॅपिटल द्यायचं. आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो, त्याचं कॅपिटल त्याला ट्रान्सफरच करतो. प्रोपोर्शन ऑफ रिझर्व ॲट द डेट ऑफ डेथ, म्हणजे त्याचा जो रिझर्व असेल तो सुद्धा आपण त्याला देऊन टाकतो ऑफ बॅलन्स शीट. हिज प्रोपोर्शन ऑफ प्रॉफिट टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years. बघा, आता ह्या P&L सस्पेन्ससाठीचं दिले त्यांनी. हे P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी याची वर्किंग नोट करावी लागणार आहे आपल्याला, वर्किंग नोट. आणि ही जी शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेट ॲट द 2-year परचेस ऑफ द प्रॉफिट फॉर द लास्ट 4 years. आणि 2-year परचेस म्हटलेले बघा या ठिकाणी. किती इयर म्हणले? 2-year परचेस म्हणजे नंबर ऑफ इयर किती? 2. आणि लास्ट 4 years म्हणजे नंबर ऑफ इयर आहेत 4. आणि प्रॉफिट दिलेला आपल्याला 4,000 रुपये. बघा, 40,000, 60,000, 70,000 आणि 30,000 अशा पद्धतीने. मिस्टर वीरेंद्र हॅज ड्रॉन म्हणजे ड्रॉविंग आहे ते 3,000 पर मंथ. आता तो 5 महिने होता, 3 15,000. मग हे 15,000 रुपये जे ड्रॉविंग असणार आहे ते आपण त्याच्या कॅपिटलच्या कुठं लिहिणार? डेबिटला. आणि कॅश अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिटला लिहिणार. आणि देअर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लॅबिलिटी, म्हणजे असेट अँड लॅबिलिटी इन्क्रीज डिक्रीज होत नाही, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करण्याची गरज नाही. म्हणजे आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करावं लागेल? फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर गुडविल, कॅश अकाउंट, बॅलन्स शीट आणि आपल्याला वर्किंग नोट कराव्या लागणार आहेत. आपण फर्स्ट आपल्या 2 वर्किंग नोट करून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलची वर्किंग नोट करायची. फर्स्ट वर्किंग नोटच्या फॉर्मॅटकडे जाऊया. त्या ठिकाणी फर्स्ट वर्किंग नोट असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हे 2 स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करणार. फर्स्टली ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि सेकंड गुडविल कॅल्क्युलेट करणार त्याच्या बेसिसवरच. मग ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे 4 वर्षाचा आपल्याला जो प्रॉफिट दिलाय त्याची बेरीज आणि नंबर ऑफ इयर्स मध्ये ते 4 वर्ष. मग आपल्याला बघा 4 वर्षाचा जो प्रॉफिट दिलाय तो आपण या ठिकाणी लिहून घेण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट इयरचा प्रॉफिट आहे 70,000, 40,000, 60,000, 70,000 आणि 30,000. तो लिहून घेऊया. 40,000 प्लस 60,000 प्लस 70,000 आणि लास्ट इयरचा आहे 30,000 रुपये चौथ्या वर्षीचा. आणि याला भागिले किती करणार आपण? 4 करणार. तर याची सगळ्याची बेरीज आपली जी येणार आहे ती येणार ₹2 लाख, म्हणजे टोटल प्रॉफिट असणार आहे 2 लाख भागिले 4.
तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट जो असणार आहे तो भेटणार आहे 50,000. हा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविल कॅल्क्युलेट करायचं. गुडविलचा फॉर्म्युला याचा, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. ॲव्हरेज प्रॉफिट आहे ₹50,000 50,000 इंटू नंबर ऑफ परचेस इयर असणारे आपले बघा किती दिलेत त्यांनी प्रॉब्लेममध्ये बघायचं. तर नंबर ऑफ परचेस इयर बघायचं 2 इयर परचेस म्हणले म्हणजे याला गुणुले काय करणार आपण 2 करणार आहे. याला गुणुले किती करूया आपण 2 करूया. 50,000 गुणिले 2. तर 50,000 गुणिले 2 आपल्याकडे येणार आहेत ₹1,00,000 म्हणजे आपलं टोटल गुडविल किती येणार आहे 1,00,000. आणि त्याच्यामधला शेअर कोणाचा जो डेड पार्टनर आहे त्याचा डेड पार्टनर कोण आहे वीरेंद्र म्हणून वीरेंद्र शेअर इन गुडविल बघा ₹1,00,000 डिवायडेड. आता यांच्या रेशोची जी बेरीज असणार आहे 1,00,000 भागिले 6 आहे आणि त्याच्यामध्ये वीरेंद्राचा शेअर आहे 3 आणि 1,00,000 भागिले 6 गुणिले 3 जर केलं तर त्याच्या हिस्स्याचं जे गुडविल असणार आहे तर ते असणार आहे ₹50,000 50,000. हे गुडविल काय केलं आपण रेज केलं. याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट. याची एंट्री काय होईल गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि टू वीरेंद्र कॅपिटलच्या क्रेडिटला. ही झाली गुडविलची ट्रीटमेंट. आता आपण P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करू. P&L सस्पेन्स मध्ये इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आपल्याला. हीज प्रोपोर्शन ऑफ प्रॉफिट डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे. आता लास्ट मग आपण तेच लिहिणार या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये की इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. आणि लास्ट 4 इयर्स ॲव्हरेज प्रॉफिट तर आपण काढला होता इथं 50,000 बघा कॅल्क्युलेट केलेला आहे. डबल कॅल्क्युलेट करायची गरज नाही. 4 वर्षाचा प्रॉफिट आहे भागिले 4 गुण इज इक्वल टू 50,000 म्हणजे हा जो 50,000 प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला हा 12 महिन्याचा आहे पूर्ण. आपल्याला किती महिन्याचा पाहिजे तो आपल्यासोबत 5 महिने होता म्हणजे 50,000 भागिले 12 गुणिले 5 जर केला आपण तर आपल्याला जो प्रॉफिट भेटणार आहे तो 5 महिन्याचा असणार आहे ₹20,833 ₹20,833. हा प्रॉफिट 20,833 आहे. हा टोटल फर्मचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त वीरेंद्रचा शेअर पाहिजे. वीरेंद्र शेअर इन प्रॉफिट बघा टोटल प्रॉफिट आहे ₹20,833 डिवायडेड. आता याच्या रेशोची बेरीज आहे 6 आणि वीरेंद्रचा हिस्सा आहे त्याच्यात 3 म्हणून गुणुले 3 करणार आपण. तर आपल्याला त्याच्या हिस्साचा जो प्रॉफिट येणार आहे ₹10,417 येणार आहे. किती येणार आहे 10,417. यालाच आपण P&L सस्पेन्स म्हणणार आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. वर्किंग नोट दोन्ही झालेल्या आहेत. आय होप क्लिअर आहे. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा आपण आपले आयटम सगळे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ट्रान्सफर करणार आहोत. फर्स्ट त्यांनी दिलेले आपल्याला बँक लोन हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचं बँक लोन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹25,000 25,000. बँक लोन झाल्यानंतर क्रेडिटर्स 20,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण. क्रेडिटर्स अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. क्रेडिटर्स लिहिल्यानंतर बिल्स पेएबल हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण. बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹5,000 5,000. नेक्स्ट रिझर्व्ह फंड हा आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार ₹30,000. आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले एक ओळ जागा सोडायची त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिझर्व्ह फंड आणि त्यांच्या रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा. रिझर्व्ह फंड जर डिस्ट्रीब्यूट केला तर 15,000 10,000 आणि 5,000 15,000 10,000 आणि ₹5,000 5,000 अशा पद्धतीने तो येणार आहे. कॅपिटल दिलेले वीरेंद्र देवेंद्र आणि नरेंद्रचं 90 60 आणि 30. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 90,000 60,000 आणि 30,000 90,000 60,000 आणि 30,000. असेटला बघा फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहून टाकायचं फर्निचरची व्हॅल्यू लिहिणार आपण ₹50,000 आउटर कॉलमला. कोणतीही असेट इन्क्रीज डिक्रीज नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहायचे सगळे. लँड अँड बिल्डिंग 50,000 मोटर कार 20,000 लिहून घेऊया. लँड अँड बिल्डिंग 50,000 मोटर कार 20,000. दॅट नेक्स्ट बघा सन्ड्री डेटर्स 50,000 बिल्स रिसिवेबल 20,000 लिहून घेऊया. सन्ड्री डेटर्स अमाऊंट लिहिणार 50,000 आणि बिल्स रिसिवेबल ₹20,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 50,000 कॅश ॲट बँक 20,000. चला बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. त्या ठिकाणी लिहूया इन्व्हेस्टमेंट 50,000 आणि कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत 20,000. कॅशच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. झालेले सगळे असेट ट्रान्सफर केल्या. पहिल्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट काहीच होणार नाही. दुसऱ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट काहीच होणार. तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये P&L सस्पेन्स आपण कॅल्क्युलेट केलेले. तर हे P&L सस्पेन्स बघा किती आहे आपण कॅल्क्युलेट केलेलं 10,417 ही अमाऊंट आहे.
ही आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायची. कॅपिटलच्या क्रेडिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण बाय P&L सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि त्याच्यामध्ये वीरेंद्रचा जो शेअर आहे 10,417 तो वीरेंद्रच्या कॉलम मध्ये लिहायचा, बाकी कॉलम मध्ये डॅश. बॅलन्स शीटच्या असेटला दुसरा इफेक्ट P&L सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट लिहिणार आहोत आपण 10,417 आहे ना, एकदा चेक करा. 10,417. नेक्स्ट पुढे जाऊया. P&L सस्पेन्स लिहिल्यानंतर 4 नंबर गुडविलची वर्किंग नोट केलेली. गुडविल अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत. गुडविल अकाउंटच्या डेबिटला 2 वीरेंद्र कॅपिटल अकाउंट. आणि बघा गुडविलच्या वर्किंग नोट मध्ये बघा आपल्याला काय 50,000 रुपये त्याच्या हिस्सेचं गुडविल कॅल्क्युलेट केले. 50,000 आपण लिहिणार. आणि वीरेंद्र कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. वीरेंद्रच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹50,000 50,000, बाकी दोघांच्या मध्ये डॅश. नेक्स्ट नंबर 5 मध्ये त्याचं ड्रॉविंग आहे 3,000 रुपये. हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. टू ड्रॉविंग पर मंथ या टू ड्रॉविंग्स अकाउंट. लिहिताना कॅश लिहा, नंतर ड्रॉविंग लिहू कंसात. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कंसात ड्रॉविंग्स. आणि त्याची अमाऊंट बघा किती लिहिणार आपण. 5 महिन्याचं 3,000 रुपयाने 3×5 = 15,000 रुपये. इकडे डेबिटला कॅशच्या क्रेडिटला लिहायचं बाय वीरेंद्र कॅपिटल अकाउंट कंसात लिहायचे ड्रॉविंग्स. आणि अमाऊंट लिहिणार ₹15,000 15,000 रुपये. आता हे ड्रॉविंग लिहिल्यानंतर असेट लायबिलिटी डिक्रीज इन्क्रीज नाही, सगळे ऍडजस्टमेंट संपल्यात. पहिल्यांदा आपलं पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. डेड पार्टनरचं अकाउंट क्लोज करूया. डेड पार्टनर कॅपिटलची क्रेडिटची टोटल आहे 1,65,417. तेच डेबिटला लिहिणार 1,65,417 रुपये. आणि त्यातनं हे 15,000 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे आपल्याला 1,50,417. याला लिहिणार आपण 2 वीरेंद्र लोन अकाउंट, सॉरी वीरेंद्रच एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि 1,50,417 आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं वीरेंद्र एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 1,50,417. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. फर्स्ट आपण अकाउंट क्लोज केलं, आता बाकीच्यांचं क्लोज करून घेऊया. 60 आणि 70,000 क्रेडिटची टोटल आहे देवेंद्रची. ह्याचं 30 आणि 5 35,000. तेच इकडे डेबिटला लिहिणार 70,000 आणि 35,000. बॅलन्सिंग फिगर सुद्धा तेवढीच राहील 35 नरेंद्र आणि देवेंद्रची 70,000. याला लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट देवेंद्र आणि नरेंद्र. देवेंद्रची लिहायची 70,000 आणि याची 35,000. टोटल दोघांची आउटरला 1,05,000. नंतर गुडविल अकाउंट क्लोज करूया. डेबिटची टोटल येते 50,000. गुडविलच्या क्रेडिटला सुद्धा 50,000च लिहिणार. वजा होण्यासाठी काहीच नाही. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 50,000 रुपये राहील. त्याला लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स बॅलन्स शीटच्या असेटला गुडविल म्हणून दाखवायचा. गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 50,000 आणि त्याच्याच खाली कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि कॅश अकाउंट आपण क्लोज करूया. कॅश अकाउंट बघा डेबिटची टोटल आहे 20,000 रुपये. तेच लिहिले क्रेडिटला 20,000, त्यातनं 15,000 वजा झाले 5,000. बॅलन्सिंग फिगर राहील. याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅशचा 5,000 रुपये दाखवायचा. आणि आता बॅलन्स शीट क्लोज करायची. बघा बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड जी असणार आहे ती कितीने क्लोज होती बघायचं. 17 1 आणि 4,4. इथं बघा 5 आणि 5 10 आणि 5 15 हातचाला 1. 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 2 10. पुन्हा हातचाला 1. 2 आणि 2 1 आणि 1 3. 2 आणि 2 1 आणि 2 1 3 येणार, म्हणजे 3,05,417. इकडे तेवढंच येते का बघा. 7 1 4 आहे असे असतील. इथं 0 0 0 0 5 5 येणार आहेत. त्याच्यानंतर इथं 5 10 12 17 19 आणि 5 24 आणि 5 25 आणि हे 5 30. म्हणजे थोडक्यात 3,05,417 रुपयाने आपली ही बॅलन्स शीट काय झालेली आहे, क्लोज झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.